नमस्कार मित्रांनो, एज्युकेटिंग महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपल्या लेक्चरमध्ये आपण मॅथ पार्ट 2 या विषयाचं जे फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलरिटी, त्या चॅप्टरला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओके, सो मॅथ पार्ट 2 या विषयाचं फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलरिटी. यामध्ये आपल्याला विविध मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर ते एक ओव्हरलुक करून घेऊ आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, म्हणजे जे दोन ट्रायंगल्सचा एरिया असतो त्याचा रेशो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे BPT थिअरम. ओके, याचासुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. थिअरम्स आहेत काही महत्त्वाचे जे पेपरमध्ये येतात त्यांचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, म्हणजे कॉन्वर्स आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा, त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे टेस्ट्स ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स, म्हणजे जर दोन ट्रायंगल आहेत आणि जर ते आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत, सो त्यासाठी जे टेस्ट आहेत त्यांचा या ठिकाणी आपला अभ्यास करायचा आहे. साईड अँगल अशा काही टेस्ट आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. सो प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर जो असतो ट्रायंगलचा, तो एखाद्या अँगलला सेम पार्ट्समध्ये डिवाईड करतो. सो त्याच्या प्रॉपर्टीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आहे प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल्सचा जो एरिया असतो त्याच्या प्रॉपर्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशाप्रकारे सिमिलर आहेत तर मग त्यांच्या प्रॉपर्टीचा त्यांच्या एरियाच्या प्रॉपर्टी काय आहेत याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल्स बाय 3 पॅरलल लाईन्स. ओके, आता मला सांगा ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय. सो ट्रान्सव्हर्स लाईन्स, ओके, हे दोन ट्रान्सव्हर्स लाईन्स आहेत आणि इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल्स बाय 3 पॅरलल लाईन्स. सो ह्या 3 पॅरलल लाईन्समुळे जे इंटरसेप्ट्स तयार होतात त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचा रेशोचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो ज्या उभ्या लाईन्स असतात त्याला आपण ट्रान्सव्हर्सल्स म्हणतो आणि हे ज्या हॉरिझॉन्टल असतात त्यांना आपण पॅरलल लाईन्स असे म्हणतो. ओके, बघा आता लेट्स रिकॉलमध्ये पाहूयात काय. वी हॅव स्टडीड रेशो अँड प्रोपोर्शन. आपण रेशो अँड प्रोपोर्शनचा अभ्यास केला आहे. द स्टेटमेंट द नंबर्स AB आर इन रेशो M/N इज ऑल्सो रिटन ॲज A and B आर इन प्रोपोर्शन M:1. सो आपण M/N असं लिहितो, तर ते आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. ओके, हे आपण रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये पाहिलं आहे. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स, आणि आपण त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर्सचाच वापर करतो. वी नो दॅट द लेंग्थ्स ऑफ लाईन सेगमेंट्स ऑफ एरिया, आपल्याला माहिती आहे जे लेंग्थ्स आहे कोणत्या पण सेगमेंटचे किंवा एरिया आहे कोणत्या पण आपलं ऑब्जेक्टचा, ते पॉझिटिव्ह रिअल नंबरमध्ये असतो. आणि वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे. सो बघा या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस म्हणजे ट्रायंगलचा जो बेस असतो याला बेस म्हणतात आणि ही जी हाईट असते त्याला आपण हाईट म्हणतो. त्यामध्ये आपण मीडियन असतो. तर पण पुढे पाहूयात कशा प्रकारे हाईट मोजता येईल आपल्याला एखाद्या ट्रायंगलची. ओके, बघा लेट्स लर्न. पाहूयात आता यामध्ये त्यांनी आपल्याला एक्झाम्पल्स दिले आहेत ते पाहूयात. मग त्यावरून आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे वळूयात. ओके, सो बघा लेट्स फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. ओके, आपला एरियाचा रेशो काढायचा आहे, म्हणजे एरियाचा रेशो काढायचा. तर रेशो आपण कसा काढतो, जर समजा एरियाचा रेशो काढायचा तर पहिला ट्रायंगल आहे समजा. बघा आता आपण या ठिकाणी हे एक्झाम्पल पाहूया. यामध्ये काय दिलं आहे. इन ट्रायंगल ABC, हा ट्रायंगल ABC आहे फिगर 1.1चा. AD इज द हाईट अँड BC इज द बेस. सो या ठिकाणी AD ही हाईट आहे. ओके, AD ही हाईट आहे आणि BC हा बेस आहे. ओके, इन ट्रायंगल PQR, PS इज हाईट अँड QR इज बेस. आणि इन ट्रायंगल PQR, या ट्रायंगल PQR मध्ये PS ही हाईट आहे आणि QR हा बेस आहे. ओके, सो आता यांचा एरिया, आता ट्रायंगल ABCचा एरिया काय मला सांगा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, काय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा बेस काय आहे BC. सो हाफ इंटू BC इंटू हाईट. हाईट काय आहे AD, हाईट काय आहे AD. सो इंटू AD. हा फॉर्म्युला दिला एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता एरिया ऑफ ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे कोणता PQR, एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आहे. हाफ इंटू बेस, याचा बेस काय आहे QR आणि हाईट काय आहे PS. ओके, सो आता आपल्या या दोघींच्या एरियाचा रेशो घ्यायचा. सो एरियाचा रेशो घेताना आपण काय करतो, दोघी डिवाइड करतो. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके,
सो दोघी ह्या टर्म्स लिहूयात. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय, हाफ इंटू BC इंटू AD. ओके. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय आहे, हाफ इंटू QR इंटू PS. ओके. सो अगेन हाफ कट इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके. सो हे झालं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे दोघी ट्रायंगल्सचा आपण रेशो काढला आहे. आणि आपल्या बुकमध्ये काय दिलेलं आहे, बुकमध्ये पण बघा आपल्याला तेच दिलेलं आहे, हाफ इंटू बघा हाफ इंटू BC इंटू AD इज इक्वल टू अपॉन हाफ इंटू QR इंटू PS. बट या ठिकाणी हाफ कट होऊन जाईल आणि आन्सर हे BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ओके. सो आता ही जी डेफिनेशन आहे ती कशा प्रकारे येईल ते पण पाहूयात, कशी डेफिनेशनच्या रेशोची. ओके, पाहूयात. सो बघा या ठिकाणी आपण नेक्स्ट पेजवर जातो. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD आणि QR इंटू PS. ओके. सो ऐकू आलं आहे. आता पाहूया मग काय, हेन्स द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके. सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, जो रेशो असतो एरियाचा दोन ट्रायंगलच्या एरियाचा, तो कोणाला इक्वल असतो, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस विथ करस्पॉन्डिंग हाईट्स. त्यांच्या बेसेस आणि हाईट्सला इक्वल असतो त्यांचा रेशो, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. Base of a triangle B1 and height is H1. So base of another triangle is B2 and H2. Then the ratio of their areas can be taken. So आपण या ठिकाणी सिम्बलाइज फॉर्ममध्ये घेतला आहे. सो आपण या ठिकाणी जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याच्या बेसला आपण B1 म्हटलेला आहे आणि जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याच्या हाईटला H1 म्हटलं आहे. आणि जो सेकंड ट्रायंगल आहे त्याच्या आपलं बेसला आपण B2 म्हटलं आहे आणि त्याच्या हाईटला आपण H2 म्हटलं आहे. सो द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे प्रूव्ह झालं. ओके. सो सपोज सम कंडिशन्स आर इम्पोज ऑन टू ट्रायंगल्स. सो आता बघा या ठिकाणी आपल्याला दोन कंडिशन दिल्या आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सच्या. पाहूयात काय रेश आपल्याला ते त्यांनी दिलेल्या आहेत. ओके. इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, जर दोन ट्रायंगल्सची हाईट इक्वल असतील तर काय करायला हवं आपण पाहूयात त्यांचं काय त्यांनी काय दिलं आहे. सो आता हा ट्रायंगल ABC आहे. ओके. आणि ही त्यांची हाईट H आहे आणि या ठिकाणी हा PQR ट्रायंगल आहे, त्याची हाईट H आहे, म्हणजे त्यांची हाईट सेम आहे दोघींची. ओके. हा BC त्याचा बेस आहे, हा QR याचा बेस आहे. ओके. सो आता बघूयात एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. ओके. सो BC आपल्या पाहिजेत बेस इंटू हाईट, सो BC इंटू H. ओके. सो इन नेक्स्ट ट्रायंगल बेस QR इंटू H. ओके. सो त्यांची हाईट सेम असल्यामुळे H कट होईल आणि BC अपॉन QR राहील. ओके. सो BC काय, BC फर्स्ट ट्रायंगलची बेस आहे, सो B1 आणि QR काय आहे, सेकंड ट्रायंगलचा बेस आहे, सो B2. हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 अपॉन P2. सो हे सेम झालं. म्हणजे काय होतं, जर आता त्यांनी प्रॉपर्टी दिली, प्रॉपर्टी काय दिली त्यांनी आपल्याला, म्हणजे काय आपल्या शब्दात मांडता येईल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ओके. बघा द रेशो ऑफ एरिया, दोन ट्रायंगलच्या एरियाचं रेशो विथ इक्वल हाईट, जर त्यांची हाईट इक्वल असेल, दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कोणाच्या इक्वल असतो, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसेसच्या. ओके. आता या ठिकाणी आहे नेक्स्ट कंडिशन दिली त्यांनी आपल्याला, इफ द बेसेस ऑफ द ट्रायंगल्स आर इक्वल. देन आता पहिले आपण पाहिलं की वरच्या कंडिशनमध्ये हाईट सेम होती, आता बेस सेम आहे. पाहूयात काय. बघा आता हे दोन ट्रायंगल एकाच ट्रायंगलमध्ये दिलेले आहेत. आता हे आपण पाहूयात. स्वतः हा ABC हा एक ट्रायंगल आहे, ABC हा एक ट्रायंगल आहे आणि या ठिकाणी दुसरा ट्रायंगल आहे APB हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. ओके. म्हणजे एकाच ट्रायंगलमध्ये दोन ट्रायंगल त्याने आपल्याला दिलेले आहेत.
ओके, बघा पाहूयात आता. सो आता पहिले कोणतं ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC हा ट्रायंगल आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय येईल, त्याची बेस काय आहे, AB बेस आहे आणि हाईट काय आहे, H1 ही हाईट आहे. ओके, सो AB इंटू H1 हा त्याचा फॉर्म्युला येईल. ओके, आता नेक्स्ट ट्रायंगल आहे APB. ओके, याचा बेस काय आहे AB आणि हाईट आहे H2. सो AB इंटू H2. ओके, सो त्यांचे बेसेस इक्वल आहे म्हणून AB कट झाला आणि याची हाईट वेगळी आहे, याची हाईट वेगळी आहे. सो H1 अपॉन H2. सो मग आता फॉर प्रॉपर्टी काय तयार होईल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन ट्रायंगल आहेत आणि त्यांचा बेस सेम आहे, तर त्यांचा रेशो जो असतो तो कोणाला इक्वल असेल, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सला इक्वल असेल. म्हणजे बघा, हाईट सेम असेल तर बेसला इक्वल असेल त्यांचा रेशो, आणि जर बेस सेम असेल तर त्यांच्या हाईटला रेशो इक्वल असेल. म्हणजे बेस असेल तर हाईट आणि हाईट असेल तर बेस, असं लक्षात ठेवा. ओके, सो आता आपण पुढे जाऊयात. सो बघा, आता आपल्याला ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तर ते आपण पाहूयात त्यांनी काय आपल्याला ॲक्टिव्हिटी दिली आहेत. ओके, सो बघा, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली. ओके, आता आपण त्यांनी आपल्याला ठिकाणी काय सांगितलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ म्हणजे APQ ह्या ट्रायंगलचा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की रेशो काढायचा आहे आपल्याला. सो बघा, आपण काढूयात. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण काय म्हणतो, बेस इंटू हाईट. सो ABCचा बेस काय आहे, BC. ओके, BC. ओके, सो आता BC इंटू हाईट, तो आता एरिया ऑफ ट्रायंगल ABCची हाईट काय आहे, AR. सो AR. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ. आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ कोणता आहे तर आपण व्यवस्थित पाहूयात. एरिया ऑफ ट्रायंगल APQ पाहूयात कोणता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल APQ हा येईल. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल APQ बेस काय आहे, PQ. ओके, आणि हाईट काय आहे, AR. म्हणजे या ठिकाणी हाईट काय आहे, सेम. तर मग रेशो कोणाच्या इक्वल असेल, करस्पॉन्डिंग बेसेसच्या. सो AR कट BC अपॉन PQ. ओके, आता या ठिकाणी दुसरा एक ॲक्टिव्हिटी दिला आहे, पाहूयात ती काय. या ठिकाणी सांगितलं एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि एरिया ऑफ ट्रायंगल DMN. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN शोधूया कोणता आहे, LMM हा ट्रायंगल आहे. ओके, सो आधी त्याचा आपण बेस आणि हाईट लिहू. सो LMNचे बेस काय आहे, MN. ओके, हाईट काय आहे, LP. ओके, आता DMN, एरिया ऑफ ट्रायंगल DMN कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल DMN. ओके, हा ट्रायंगल आहे. सो आता याचा बेस काय आहे, MN. म्हणजे या ठिकाणी आता बेस सेम आहे तर मग हाईट आपलं रेशो कोणाचा इक्वल असेल, हाईटचा इक्वल असेल. सो आता या ठिकाणी हाईट काय आहे, DQ. सो MN कट. सो LP अपॉन DQ. ओके, सो आपण दोन ॲक्टिव्हिटीज झाल्या आहेत. सो आता पुढे काय आहे पाहूयात अजून. सो बघा, या ठिकाणी पाहूयात. आता आपल्याला या डायग्राममध्ये दिलेला आहे ते पाहूयात आपण. M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. M हा मिड पॉईंट आहे सेगमेंट ABचा. M हा मिड पॉईंट आहे सेगमेंट AB अँड सेगमेंट CM, आणि हा मीडियन आहे ऑफ ट्रायंगल ABC. ओके, पाहूयात तिथे काय दिलं आहे आपल्याला. ओके, सो आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल AMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BMC काढायचं आहे. ओके, सो आता आपण आधी एरिया ऑफ ट्रायंगल AMCचं पाहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल AMCमध्ये AM हा झाला बेस. ओके, सो AM हा झाला बेस. ओके, आता दोघी ट्रायंगलची जी हाईट आहे, सो हा ट्रायंगल असो का हा ट्रायंगल, त्यांची जी हाईट आहे ती CM आहे. ओके, तर CM आहेत. त्यांची हाईट काय आहे, CM आहे. ओके,
त्यांची हाईट CM असल्यामुळे त्यांची हाईट CM आहे, तो हाईट कॅन्सल होऊन जाईल. सो आपण फक्त बेसबद्दल बोलत आहोत. सो एरिया ऑफ ट्रायंगल AMCचा बेस काय आहे AM, आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMCचा बेस काय येईल BM MB. ओके. सो आता पुढे आहेत AM अपॉन MB. सो आता परत AM अपॉन MB. ओके. आणि यांची जी इक्वल असेल ती ABच्या इक्वल येईल. का? कारण की तो मिड पॉईंट आहे. सो AM अपॉन MB इज इक्वल टू AB टोटल सम. आता याचं रिझन काय असेल, काय रिझन असेल तर जो दोघींचा जो बेस आहे तो एका सेम लाईनवर आहे. म्हणजे हा जो बेस आहे हा सेम लाईनवर असल्यामुळे ते डिवाइड झाल्यामुळे AM अपॉन MBचा रेशो कोणाच्या इक्वल आला ABच्या इक्वल आला. ओके. सो आता आपण सॉल्व एक्झाम्पल्सकडे वळूयात. सॉल्व एक्झाम्पल्समध्ये आपल्याला काय दिलं आहे पाहूयात. ओके. यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे तो पाहूयात आपण. सो आता बघा या ठिकाणी 2 ट्रायंगल दिले आहेत. इन ॲडजॉइनिंग फिगर AE परपेंडिक्युलर टू BC. AE कोणता आहे AE परपेंडिक्युलर आहे BCला. ओके. आता सेगमेंट DF परपेंडिक्युलर टू BC. सेगमेंट DF परपेंडिक्युलर टू BC. DF परपेंडिक्युलर टू BC. ओके. BC पूर्ण आहे एवढा आहे. ओके. AE is 4, DF is 6. Then find area of triangle ABC upon area of triangle DBC. AE काय आहे 4 आणि DF काय आहे 6. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DBC. ओके. बघा काढूयात. आता त्यांचं बेस तर इक्वल आहे. सो फक्त हाईट अपॉन दोघींची हाईट अपॉन लेअर. सो AE काय आहे 4 आहे आणि DF काय आहे 6. सो 4/6 2/3. इझी क्वेश्चन आहे, काही विशेष नाही आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात आपण. तो बघा आता हा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. इन ट्रायंगल ABC D ऑन साइड BC इज सच दॅट DC किती दिला आपल्याला 6. ओके. BC किती दिला आहे टोटल BC आहे 15. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABD, एरिया ऑफ ट्रायंगल ABC and area of triangle ABD. ओके. अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके. सो त्यांचा आपला सगळ्यांचा रेशो काढायचा आहे. ओके. सो आधी आपण आता पाहूयात. आधी त्यांचं सोल्युशन पाहूयात. पॉईंट A इज अ कॉमन व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल ABD, ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल ABC. सो जो पॉईंट A आहे हा सर्व ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स आहे. म्हणजे याच्यातनं हा ट्रायंगल पण फॉर्म होतो, हा ट्रायंगल पण फॉर्म होतो आणि हा मोठा ट्रायंगल पण फॉर्म होतो. ओके. अँड देअर बेसेस आर कोलिनियर. आणि त्यांचे बेसेस एकाच लाईनमध्ये आहेत, ते कोलिनियर आहेत. म्हणजे त्यांचे जो हे असेल संपूर्ण रेशो तो हाईट्सवर अवलंबून असेल तिघी ट्रायंगल्सचा. सो BC 15 आहे या ठिकाणी, DC 6 आहे. सो BC 15 आहे, DC 6 आहे, तर BD काय येईल 15 - 6 म्हणजे किती 9. सो BD येईल 9. ओके. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BD अपॉन BC. हाईट्स इक्वल असल्यामुळे एरिया प्रोपोर्शनल असेल कोणाला बेसेसला. ओके. सो BD अपॉन BC 9 अपॉन 15 3/5. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC हा या ठिकाणी. सो या ठिकाणी BD अपॉन DC 9/6 3/2. खूप इझी आहे. फक्त लक्षात ठेवा की आता समजा त्या ठिकाणी पॉईंट व्हर्टेक्सपासून सगळे ट्रायंगल आहेत म्हणून सगळ्यांची हाईट सेम असेल. म्हणजे आपण हाईट अशी मोजतो ना, सो याची हाईट सेम असेल आणि याची हाईट पण सेम असेल. ओके. म्हणून आपण त्यांच्या बेसिसला रेशो इक्वल आहे सगळ्या ट्रायंगल्सच्या. ओके. सो आता सॉल्व एक्झाम्पल नंबर 3. तर बघा ह्यात बघा त्यांनी काय म्हणजे बघा हे थिअरी फार महत्त्वाची असते. जर आपण म्हणतो की मॅथ्स आपण फक्त प्रॅक्टिस करून सोडू शकतो, पण त्याच्यासाठी थेअरीसुद्धा यायला आवश्यक आहे. सो ही जर थिअरी आली समजा, तर बघा आता तुम्हाला क्वेश्चन आला असता प्रॅक्टिस सेटमध्ये की असा क्वेश्चन आला समजा त्या ठिकाणी, तर या ठिकाणी आपली कोणती कन्सेप्ट क्लिअर झाली आहे, या ठिकाणी ही कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. जर सगळ्या ट्रायंगल्सचा जो पॉईंट व्हर्टेक्स एक व्हर्टेक्स आहे तो जर सेम असेल तर त्यांची हाईट सेम असते. सो हा कन्सेप्ट त्या ठिकाणी तुमचा क्लिअर झाला आहे सॉल्व एक्झाम्पल्समध्ये थिअरीमध्ये.
तर प्रॅक्टिस सेटमध्ये तसं जर प्रश्नाला तर तुम्ही सोडवू शकतात, म्हणून सॉल्व एक्झाम्पल्स पण महत्त्वाचे असतात. ओके, आता नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चन. तर थर्ड क्वेश्चन काय आहे पाहूयात. आता बघा थर्ड क्वेश्चनमध्ये पण एक छान कन्सेप्ट तुमची क्लिअर होत आहे, ती पाहूयात काय आहे. ओके, आता इन ट्रायंगल ABCD, आता हा ABCD हा एक पॅरलेलोग्राम आहे. P इज एनी पॉईंट ऑन साईड BC. ओके, P हा एक एनी पॉईंट आहे साईड BCवर. फाइंड 2 पेअर्स ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल एरियाज. आपल्याला 2 पेअर ऑफ ट्रायंगल काढायचे विथ इक्वल एरियाज. ओके, सो ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. ओके, आणि AD पॅरल टू BC, AB पॅरल टू CD. हा पॅरलोग्रामचा काय आहे, प्रॉपर्टी आहे ही की ऑपोजिट साइड्स आर पॅरलल. कन्सिडर ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC. ओके, अँड ट्रायंगल BDC. ओके, हे 2 ट्रायंगल आपण कन्सिडर केले. बोथ द ट्रायंगल्स आर ड्रॉन इन टू 2 पॅरल लाईन्स. हे जे दोघे ट्रायंगल आहे हे 2 पॅरलल लाईन्समध्ये ड्रॉन आहे, म्हणजे ही AD आणि ही BC हे दोघी पॅरलल लाईन्समध्ये ड्रॉन आहेत. बिटवीन द 2 पॅरलल लाईन्स द हाईट इज सेम. आणि 2 पॅरलल लाईन्समध्ये ते ड्रॉ केलेले असल्यामुळे त्यांची जी हाईट आहे दोघं ट्रायंगल्सची ती सेम आहे. इन ट्रायंगल ABC आणि BDC कॉमन बेस इज BC, आणि त्यांचा जो बेस आहे तो पण कॉमनच आहे, BC. ओके, हेन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BDC. सगळे इक्वल असल्यामुळे ते दोघे ट्रायंगल्सचे एरिया इक्वल आहे. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD, AB इज कॉमन बेस अँड हाईट्स आर इक्वल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABD, म्हणजे BDCच्या बाबतीत आणि ABDच्या बाबतीत पण सेम, हा ABD. ओके, सो आता बघा आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊयात. आता जो नेक्स्ट आहे तो कसा आहे तो पण पाहूया आपण कसा आहे. त्यात पण एक कन्सेप्ट क्लिअर होते आपली. बघा एक्झाम्पल नंबर 4 मध्ये दिलेला आहे आपला. इन ॲडजॉइनिंग फिगर ट्रायंगल ABC, ABC पॉईंट D इज ऑन साईड AC. हा पॉईंट D साईड AC वर आहे. इफ AC इज 16, DC इज 9 अँड BP परपेंडिक्युलर टू AC, देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. तर आपल्याला हे रेशोज काढायचे आहे. ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, म्हणजे ABC अपॉन ट्रायंगल ABD म्हणजे काढायचं आहे. सो बघा काढूयात आपण. सर्वात आधी कोणता आहे, ABD. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल ABD. बेस इंटू हाईट. हाईट काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABDची, बेस काय येईल AD इंटू हाईट काय आहे BP. ओके, आता ते बघा मागच्या क्वेश्चनमध्ये काय कन्सेप्ट होती, ते एका व्हर्टेक्सपासून आहे, कॉमन व्हर्टेक्सपासून, जो की B आहे. ओके, सो व्हर्टेक्सपासून असल्यामुळे दोघं ट्रायंगल्सची हाईट सेम होईल, म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला हा जो BP आहे तो लिहिण्याची काही गरज नाही आहे. ओके, सो AD सरळ त्यांचा बेस AD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा बेस काय आहे AC. सो AD अपॉन AC. AD किती आहे, 7 दिला आहे आपला. AD किती दिला आहे, AD काढावं लागेल. म्हणजे बघा हा AC किती आहे, 16. 16तनं 9 गेले, काय आले 7. मग 7 व्हॅल्यू किती, ADची व्हॅल्यू 7. सो 7 अपॉन ACची व्हॅल्यू किती दिली आपल्याला त्यांनी, 16. सो 7/16 ही झाली. सो आपण ॲज पाहूयात. सो आता एरिया ऑफ ट्रायंगल BDC. एरिया ऑफ ट्रायंगल BDC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, म्हणजे हाईट सेम आहे. सो DC अपॉन AC. सो 9/16. आणि आता एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDC. ओके, हे 2 ट्रायंगल. सो दोघींचा हाईट सेम आहे, सो AD अपॉन DC. सो 7/9. सो आणि त्यांना इक्वल हाईट असल्यामुळे त्यांच्या फक्त बेसेसच्या इक्वल आहे त्यांचा रेशो. ओके,
सो बघा या ठिकाणी कॉमन व्हर्टेक्स एक आला होता परत. सो आता बघा रिमेंबर दिसमध्ये पाहूयात काय आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. दोन ट्रायंगल्सचा एरियाचा रेशो असतो तो कशाला इक्वल असतो, प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग बेसिस. जो एरिया असतो ट्रायंगलचा की ज्यांचे हाईट्स इक्वल आहेत तो प्रोपोर्शनल असतो आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तो कोणाला प्रोपोर्शनल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सला प्रोपोर्शनल असतो. आणि एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि जे एरियाज असतात एखाद्या ट्रायंगलचे की त्यांचा बेसेस हे सेम असतात तर तो प्रोपोर्शनल असतो कोणाला, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट्सला. म्हणजे बघा हाईट सेम असेल तर बेसला प्रोपोर्शनल आणि बेस सेम असेल तर हाईटला प्रोपोर्शनल आणि जर काही नसेल तर मग दोघींना प्रोपोर्शनल असतं, दोघींच्या प्रोडक्ट्सला प्रोपोर्शनल असतं. ओके. सो आता हे जे नेक्स्ट आहे एक्झरसाइज 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. या ठिकाणी आपण थिअरी बघितली. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे प्रॅक्टिस सेट आहे तो संपवून घेऊ. ओके. सो भेटूया नवीन लेक्चरमध्ये. बाय.